नमस्कार मैत्रिणींनो, राधे राधे. तर आज ना इतकं साधं आणि सोपं वरण तुम्ही कधी खाल्लं आहे का? की बाबा मीच खाते फक्त हे वरण, इतकं साधं वरण फक्त मीच खाऊ शकते असं मला तरी वाटतं. तर ह्या साध्या वरणाची रेसिपी तुम्हाला मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे वरण आहे ना, हे खूप साधं आणि सिंपल आहे, पण हे खायला आहे ना खूप टेस्टी लागतं. आता काहींना आहे ना खूप घट्ट डाळ खायची सवय असते आणि मला अशी डाळ खायची सवय आहे. तर ती कशी बनवता? तर इथे पहा, तुरीची डाळ घेतली आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला आता सध्या तरी काही टाकायचं नाही आहे. आपल्याला फक्त याच्यामध्ये टाकायचं आहे टमाटर. टमाटर कापून आपण याच्यामध्ये टाकायचं आणि फक्त थोडंसं तेल याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे. याच्यामध्ये शिजताना आहे ना दुसरं काहीही टाकायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही टाकायचं आहे असा विचारही डोक्यात आणू नका. किंवा आपल्याला कांदा टाकायचा आहे तो पण विचार अजिबात आणायचा नाही आहे डोक्यामध्ये. कारण आपल्याला इथे टाकायचे आहेत फक्त टमाटर. कांदा नाही, मिरची नाही, काहीच नाही. साधं वरण आहे हे. आपल्याला दुसरं वेगळं काही डाळ बनवायची नाही, आपल्याला साधी डाळ बनवायची आहे. याच्यामध्ये फक्त टाकायचं आहे टमाटर आणि थोडंसं तेल. तेल याच्यासाठी की ज्यावेळेस डाळ शिजते ना तर ती वरती येऊ नये, बस एवढंच एक कारण आहे. जर तुम्ही नसाल टाकत किंवा तुम्हाला नसेल टाकायचं तेल तर तुम्ही नका टाकू, चालेल. पण तेल टाकल्याने जे आपला कुकर खराब होत असतो ना तो होत नाही, एवढंच याच्यामागचं हेतू. आणि मग मस्त अशी डाळ शिजल्यानंतर आहे ना ती व्यवस्थित तुम्ही एक तर रवीने घोटून घ्या किंवा मग मी तर आता इथे फक्त पळीचा वापर केला आहे. पण डाळ व्यवस्थित शिजली ना तर त्याच्यामुळे ती घोटलीसुद्धा गेली व्यवस्थित, नाही का. मला इथे रवी म्हणजे रवी वापरण्याची काही गरज पडली नाही, कारण हे डाळ परत शिजणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण डाळ परत व्यवस्थित म्हणजे मॅश होऊन जाणार आहे. आणि पहा आता इथे पातेल्यामध्ये हे ना मी घेतलं तेल. पातेल्यात टाकलं तेल, तेलामध्ये टाकलं जिरं, राई आणि याच्यामध्ये टाकायचे लसूण. आता लसूण पहा मी थोडेसे जाडच कापले आणि मिरचीसुद्धा, कारण माझी लहान मुलगी अजिबात मिरची खात नाही. ती प्रत्येक वेळेला मिरच्या काढूनच ठेवते. त्याच्यामुळे थोड्याशा मला जाडच कापाव्या लागतात की तिला दिसतील आणि ती काढून ठेवू शकते. एखादी मिरची तिच्याजवळून चुकून खाल्ली गेली की ती मला इतकी बडबड करते की बाबा टाकूच नको, आणि मिरची टाकली नाही की मला वरण जात नाही. आणि मग अशी व्यवस्थित फोडणी दिली गेली. त्याच्यामध्ये पहा आपण काय टाकलं, लसूण टाकला, मिरची टाकली, जिरं, राई, कढीपत्ता, हळद आणि जी शिजवलेली डाळ होती आपण ती याच्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना ही डाळ व्यवस्थित उकळून घ्यायची. मीठ वगैरे व्यवस्थित तुमच्या हिशोबाने टाकायचं, तुम्हाला किती मीठ लागतं आहे त्या अंदाजाने. आणि हे वरण जे आहे ते थोडंसं पातळच असतं, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये जास्त पाणी ॲड केलेलं आहे. वरण अजिबात घट्ट नसतं, अजिबात घट्ट नसतं. हे थोडंसं पातळच असतं कारण याचं नावच वरण आहे. आणि मग असं उकळी आल्यानंतर मस्त याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे वरण एकदा तुम्ही ट्राय करा, खूप छान लागतं. भाताबरोबर एकदमच भारी. आणि ज्यावेळेस आपण गरम गरम भात आणि ही डाळ एकत्र करून खातो ना त्यावेळेस इतकी मजा येते ना, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी डाळीबरोबर केलेलं होतं इथे मिरच्या, बटाटे फ्राय, पोळ्या, भजे, पापड असा सगळा आजचा मेनू होता. आणि तुम्हाला जसं माहिती आहे भाताशिवाय माझं जेवण होतच नाही, म्हणून सगळाच स्वयंपाक इथे तयार झाला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे जेवायला बसलो होतो. चला मंडळी, तुम्ही पण या, कधीतरी तर या, एकत्र जेवूया. चला मंडळी, या जेवायला.